नमस्कार, मी डॉक्टर गिरीश कुलकर्णी, स्नेहालय, अहिल्यानगर. गेली 36 वर्ष बाबांच्या प्रेरणेने सेवा कार्यामध्ये रुजू आहे. 1986 साली मी पहिल्यांदा श्रमसंस्कार छावणीला आलो आणि मला त्या ठिकाणी बाबा आमटे, डॉक्टर एस.एन. सुब्बाराव अशा अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहायला आणि ऐकायला मिळालं. बाबांनी मोठी स्वप्न पाहायला शिकवलं, स्वतःच्या मर्यादांवर मात करायला शिकवलं, त्याचप्रमाणे प्रश्नांना थेट भिडायला शिकवलं. सर्वांच्या समोर प्रश्न होते की प्रश्नांना तर भिडायचं आहे, पण पैसे कुठून येतील आणि माणसं कुठून येतील. बाबांनी नेहमी त्याचं उत्तर त्या छावण्यांमधून झालेल्या संवादातून दिलं की तुमच्यात लढण्याची हिंमत पाहिजे, भिडण्याची ताकद पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे नैतिक भूमिकेतून एखाद्या प्रश्नाला भिडताल आणि उत्तरं शोधू लागताल, तेव्हा संसाधनं, माणसं तुमच्या मागे येतील, ती तुम्हाला शोधावी लागणार नाही. आणि जेव्हा 1989 साली स्नेहालय या संस्थेची स्थापना केली आणि पुढे वाटचाल आम्ही करत गेलो, त्यावेळेला बाबांच्या प्रत्येक शब्दाचा आम्ही अनुभव घेतला. लालबत्ती भागातल्या महिला मुलांसाठी काम करत असताना वेळोवेळी अडचणी यायच्या आणि असं वाटायचं की आता थांबावं का थोडं अजून वाट पाहावी परत पुढची पावलं टाकायला. आणि जेव्हा जेव्हा आनंदवनामध्ये आम्ही यायचो किंवा कधी कसरावदला जाऊनसुद्धा बाबांना भेटल्याचं मला आठवतं, त्या ठिकाणीसुद्धा बाबांचं पाठीवर एक हात पडणं आणि लढ असं त्यांचा शब्द, ह्या दोन गोष्टींनी नेहमीच आम्हाला सर्वांना खूप प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. स्नेहालयच्या वाटचालीमध्ये एक सतत आमच्यासोबत असलेली अदृश्य आणि प्रेरक शक्ती म्हणजे बाबा आमटे. आजही जेव्हा आम्ही आनंदवनामध्ये येतो तेव्हा इथे नेहमी नव्या नव्या कल्पना साकारणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांची पुढची सर्व जनरेशन्स आणि त्यांनी जोडलेली कार्यकर्त्यांची नवीन पिढी ही संपूर्ण सामाजिक क्षेत्राला नवी दिशा आणि नवी प्रेरणा देते आहे. जवळपास 75 वर्ष आता महारोगी सेवा समितीच्या कार्याला पूर्ण झालेली आहेत आणि या सगळ्या वाटचालीमध्ये फक्त महारोगी सेवा समिती विकसित झाला असं नाही, तर त्या प्रेरणेतून आणि त्यांच्या मदतीनं अक्षरशः हजारो सेवा कार्य संपूर्ण भारतामध्ये कार्यरत असलेली पाहायला मिळतात. वर्ष 2021मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होता आणि त्यावेळेला तरुणाईसाठी काही करता येईल का असा विचार आम्ही सर्व कार्यकर्ते करत होतो. आणि त्यावेळेला बाबांच्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ आमच्या मनामध्ये होता आणि आम्ही भारत ते बांगलादेश म्हणजे नगर ते नोआखाली अशी 4000 किलोमीटरची सायकल यात्रा काढली. वर्ष 2023मध्ये आम्ही पुन्हा एक दुसरी सायकल यात्रा काढली, तीसुद्धा भारत ते बांगलादेश अशी होती. आणि या सायकल यात्रांच्या माध्यमातून 150 मुलं सायकलवर होते. आनंदवनाचा खूप मोठा सहभाग त्याच्यामध्ये होता. आणि बाबांनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्यावेळेलासुद्धा शांती आणि सद्भावना निर्माण करण्यासाठी ती निघालेली होती. आणि आत्ताचे जे आपल्या देशातले समोरचे जे अनेक प्रश्न आहेत, पण मुख्य प्रश्न आहे सद्भावनेचा. आपला देश हा अनेक कृत्रिम अशा आधारावरती जाती, धर्म, भाषा, प्रांत विभाजित होत चाललेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये बाबांनी जो भारत जोडोचा नारा दिला होता, तोच नारा देत आम्ही तरुणाईला घेऊन जवळपास 54 दिवस पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा 18 दिवस अशी भारत बांगलादेश सद्भावना सायकल यात्रा केली. आम्ही तरुणांना बदल घडवणारी शेकडो माणसं दाखवली, अनेक संस्था दाखवल्या आणि त्यांना कल्पनांनी समृद्ध केलं. कारण बाबा आमटे आम्हाला नेहमी सांगायचे की खरं दारिद्र्य हे फक्त कल्पनेचं असतं. जर तुमच्याकडे कल्पनांचं दारिद्र्य नसेल, त्याग करण्याची तयारी असेल, तर मोठा सामाजिक बदल घडवता येतो. आणि तो अनुभव या सायकल यात्रांच्या दरम्यान आम्ही आवर्जून घेतला. महामानव बाबा आमटे यांनी काढलेल्या या दिंडीमध्ये एका वारकऱ्याचं भूमिका ही बजावता आली, याचा माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच खूप आनंद वाटतो. आणि एका दैवी अदृश्य प्रेरणे आपल्यासोबत ती चालते आहे असा अनुभव आम्हाला नेहमी येतो.